गोकुळ दूध संघाने आमच्या पाठीशी राहावे. आज 1200 दूध संस्थांपैकी काही दूध संस्थेच्या प्रतिनिधींनी ताराबाई पार्कमधील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची भेट घेतली आणि आपलं म्हणणं मांडलं. आपण गेली कित्येक वर्ष गोकुळला नियमित दूध पुरवठा केला आहे, तरी पण आमच्या दूध संस्थांच्या विरोधात जाणून बुजून न्यायालयात याचिका दाखल करून आमच्या संस्थांची बदनामी सुरू आहे. यावर संचालक मंडळाने काहीतरी ठोस उपाय काढून आमच्या पाठीशी राहावं, अशी मागणी त्या दूध संस्थांचे प्रतिनिधी यांनी गोकुळच्या चेअरमन व संचालकांकडे केली. या बैठकीत संस्था प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी 30 मार्चला त्या 1200 दूध संस्था प्रतिनिधींची बैठक बोलावली असून काहीतरी सकारात्मक तोडगा काढणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, आज जे 1200 संस्था ज्या त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या संदर्भात तिने सर्व संचालक मंडळाला निवेदन देण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आज ज्या संस्था या ठिकाणी आल्या होत्या त्यांचा आम्ही आज अर्ज स्वीकारला आणि त्यांच्याबद्दल जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात उद्या आम्ही कोल्हापूर धैर्यप्रसाद हॉल येथे आम्ही उद्या 11 वाजता मेळावा घेतलेला आहे आणि सगळ्या 1212 संस्थांना त्या ठिकाणी आम्ही उद्या त्यांना येण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे. तर उद्या आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना जी लागेल ती मदत आम्ही सर्व संचालक मंडळ म्हणून त्यांच्या मागं आम्ही सर्वजण हेमाल्यासारखं उभं राहू असा विश्वास जो अन्याय झालेला आहे 1200 संस्थांचा त्या सर्व प्रतिनिधींना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो. यावेळी संचालक विश्वास पाटील, आबाजी, युवराज पाटील, बापू, बयाजी शेळके, अभिजित तायशेटे, रणजित पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, अजित नरके, सुजित मिंचेकर यांच्यासह आदी संचालक, दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आता यावर गोकुळचे सत्ताधारी संचालक मंडळ काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.